सर्वांना रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या बीज उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जगद्गुरु जगदवंदे विश्वभूषण तुकोबाराय, ज्यांच्या अभंगाने दगडालाही पाझर फुटावा इतके ओजस्वी तेजस्वी आणि जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारे अभंग लिहिणारे तुकोबाराय यांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवले गेले आणि 13 दिवसांतर असा काय चमत्कार झाला की अभंग पुन्हा तुकोबारायांना मिळाले, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुकोबारायांना आपण नमन करूया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रामकृष्ण हरी. आपण विचार करू शकता, एखाद्या व्यक्तीने रक्ताचं पाणी करावं, खूप मेहनत घ्यावी आणि त्या व्यक्तीचा एक एक शब्द, एक एक विचार नष्ट करण्यासाठी धर्मपंडितांनी, त्यावेळेसच्या कर्मठ लोकांनी तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवावी. यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही आहे. तुकोबारायांचे अभंग धर्ममार्तंडांना, त्यावेळच्या कर्मठ लोकांना सहन झाले नाहीत. त्यांचं असं म्हणणं होतं की अभंगांची रचना, देवाची स्तुती फक्त पंडितांनी करावी, इतरांना करण्याचा तो अधिकार नाही. आणि त्या काळात तुकोबारायांनी जे अभंग लिहिले ते त्यांना सहन झाले नाहीत. त्यांनी तुकोबारायांना त्रास द्यायला सहन केला. तुला हे अभंग लिहिण्याचा अधिकार नाही, तू हे लिहू नको, आताच्या आता बंद कर, अशा प्रकारच्या धमक्या आणि त्रास द्यायला त्यांना सुरुवात केली. मंबाजी गोसाईं तर तुकोबारायांना साक्षात फरमान काढले की तू ह्या अभंगाच्या वह्या अगोदर नष्ट कर, हे सर्व काही अधर्म आहे. शूद्रांना अभंग लिहिण्याचा, धर्म सांगण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात सुनावलं. तुकोबाराय शांत होते, विचलित झाले नाही महाराज. त्यांना ठाऊक होतं, मी जे काही करतोय ते माझ्या भगवंतासाठी करतो आणि माझं जे आहे ते माझ्या सर्व भगवंताचं आहे. तुकोबारायांना काढलेल्या फरमानुसार तुकोबारायांनी आपली अभंगाची गाथा घेतली आणि इंद्रायणीच्या काठावरती गेले. आणि या धर्म मार्तंडाने, या कर्मठ लोकांनी सांगितल्याप्रमाणे तुकोबारायांनी गाथ्याला दगड बांधले महाराज. वह्यांना दगड बांधले आणि इंद्रायणीच्या डोहात वह्या टाकून दिल्या. तुकोबाराय हळहळले नाहीत, शांत होते, रागावले नाहीत. त्यांनी कुणाला शाप दिला नाही. वह्या इंद्रायणीच्या डोहात टाकल्या आणि लगेच काय झालं महाराज, तिथेच एका बाजूला दगड होता, शिळा होती, त्यावर तुकोबाराय बसले. तुकोबारायांनी 13 दिवस उपोषण केलं, अन्न त्यागलं, पाणी त्यागलं, अन्न पाणी सगळं सोडून दिलं आणि एकच ध्यास घेतला विठ्ठल नामाचा. विठ्ठलाचाच त्यांनी ध्यास घेतला, चिंतन केलं आणि विठ्ठलाला, भगवंताला विनवणी केली की हे माझे जे शब्द आहेत, माझे शब्द, माझे अभंग जर तुझे असतील तर तू त्याचं रक्षण कर, अशी विनंती केली. आणि 13 दिवस उपवास केल्यानंतर, अन्न पाणी सोडून दिल्यानंतर महाराजांचे हाल खूप वाईट झाले. पण 13व्या दिवशी चमत्कार झाला.
आणि दगडासहित वह्या इंद्रायणीच्या वर तरंगायला लागल्या महाराज. आणि आश्चर्याने सगळी लोक बघायला लागली. अक्षरसुद्धा त्यावरलं एकही अक्षर मिटलं नव्हतं. अगदी अक्षरासहित त्या वह्यावर आल्या. म्हणतात ना, जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैस्या लाह्या. अशा प्रकारे अभंगाची गाथा वर आली आणि तुकोबऱ्यांना साक्षात भगवंतानी ते गाथा 13व्या दिवशी अर्पण केली. यावरून आपल्याला एकच लक्षात येतं, ज्यांनी ज्यांनी तुकोबरायांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तुकोबरायांची जीवन पद्धती, तुकोबरायांचे अभंग विचार शब्द गाडण्याचा प्रयत्न केला, ते सगळे गाडले गेले, ते सर्व नष्ट झाले. पण तुकोबरायांची गाथा आणि तुकोबरायांचे अभंग या रूपाने तुकोबराय आज 700 वर्ष झाली तरी जिवंत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरात आजही त्यांच्या नामाचा उच्चार होतो. म्हणून तुकोबरायांकडनं आपल्याला या अभंगातून किंवा तुकोबरायांकडनं आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा जेव्हा तुमचं सत्य लपवण्याचा किंवा सत्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो, सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा भगवंत तुमचा साथीदार होत असतो. तुम्हाला भगवंताची साथ मिळते. फक्त आपण आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, सत्याची कास धरली पाहिजे. नेहमी विजय हा सत्याचाच होत असतो. त्याचप्रमाणे तुकोबरायांचा विजय झाला आणि तुकोबरायांचा गाथा आपल्याला मिळाला. तर म्हणून नेहमी माणसाने सहनशीलता ठेवली पाहिजे, सत्याची बाजू घेतली पाहिजे, प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. आपणही तुकोबरायांना या विजयनिमित्त वंदन करूया, नमन करूया आणि त्यांचे हे विचार घराघरात पोचवण्यासाठी, नवे नवे तर जीवनात घेण्यासाठी, जीवन जगण्यासाठी त्यांचा हा विचार आपण जगला पाहिजे, यासाठी प्रयत्न करूयात. तुकोबरायांच्या या चिंतनावरती ही मी माझी एक थोडीशी बीजनिमित्त सेवा म्हणून माझा हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे काही थोडंफार जर यामध्ये चूक झाली तर सोडून द्यावं आणि मला क्षमा करावी. सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांनी हा विचार प्रत्येकाच्या घरात पोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझा मनापासून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.